नमस्कार, मी संदीप दातखे राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, 2024चं जे काही इलेक्शन होऊ घातलेलं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. खरं बघितलं गेलं तर अकोल्यामध्ये जो अकोले तालुक्यातला मतदारसंघ आहे तो आरक्षित आहे आणि आदिवासी समाजाचाच कॅन्डिडेट या ठिकाणी आमदार होणार आहे. मग आदिवासी समाजाचा कॅन्डिडेट जर असेल तर सध्या मितीला कोण कोण या ठिकाणमध्ये इच्छुक आहेत हे आपण थोडंसं पहिल्यांदा जाणून घेऊया. मित्रांनो, या मितीला विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे, त्याचबरोबर माजी आमदार वैभवराव पिचड, त्याचबरोबर अमित भांगरे, मधुकरराव तळपाडे, मारुती मेंगा, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, सुनीता भांगरे, सतीश भांगरे, नामदेव भांगरे इत्यादी उमेदवार खरं तर अकोले तालुक्यामध्ये आज रिंगणामध्ये आहे. नक्कीच यापैकी कोणीतरी आमदार होणार आहे, पण नक्की राजयोग कोणाला हे महत्त्वाचं आहे. सध्या मितीला अकोले तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून गाव पिंजून काढलेला आहे. त्याचबरोबर अमित भांगरे, स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे सुपुत्र अमित भांगरे हे गावोगावात दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नुकतंच 2 दिवसापूर्वी आपण ऐकलं आहे की आता वैभवराव पिचड आणि माजी मंत्री मधुकररावजी पिचड हे सुद्धा तुतारी फुंकण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते माननीय मधुकररावजी तळपाडे यांनीसुद्धा 2 ते 3 पंचवार्षिक आपल्याला अकोले मतदारसंघामध्ये लढवलेले आहेत. ते सुद्धा आता तुतारी फुंकण्याच्या रेसमध्ये आहेत. तर मित्रांनो, नक्की सर्व करीत असताना असं प्रत्येकाला वाटायचं की अकोले तालुक्याचा आमदार जो होईल तो नक्कीच तो एक वेगळा आमदार असेल, कारण जी चुणूक आहे पूर्ण जिल्ह्याची चुणूक अकोले तालुक्यावर आहे. अकोला तालुका जर बघितला गेला तर पूर्ण नैसर्गिक तालुका आहे. विशेष म्हणजे 100 किलोमीटरचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असलेला व्यास एवढा मोठा अकोला तालुक्याचा व्यास आहे. आणि यातून मतदान गोळा करणं ही महत्त्वाची भूमिका आहे. जवळपास 3.25 लाख मतदान आहे आणि त्यापैकी 2.25 लाख मतदान हे निश्चित घडतं. आणि मग 2.25 लाख मतदान जर व्हायचं असेल तर आपण पाठीमागच्या वेळेस बघितलं 2019ला एकाच एक निवडणूक झाली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सध्या मितीला असलेले माजी आमदार वैभवराव पिचड भारतीय जनता पार्टीतून लढले आणि म्हणजेच महायुतीतून लढले आणि महाविकास आघाडीमधून डॉक्टर किरण लामटे लढले. दोघांची घासून लढाई झाली. आता एका दृष्टिकोन घासून तर म्हणता येणार नाही, कारण जवळपास 1,14,414 मतांनी जवळपास डॉक्टर किरण लामटे निवडून आले आणि 50-55 ते 57 हजारापर्यंतचं लीड माजी आमदार वैभवराव पिचड यांना पडलं. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं की शिवसेना आणि भाजपची युती होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं कामच केलं नाही आणि सध्या मितीला जे काही 25-30 वर्ष जे सत्तेच्या विरुद्ध, म्हणजे माजी मंत्री मधुकररावजी पिचड आमदार असताना, मंत्री असताना, पालकमंत्री असताना, विरोधी पक्षनेतेपद असताना त्यावेळेस ज्यांनी खरा विरोध केला त्या लोकांसोबत जेव्हा बसण्याची वेळ आली म्हणजे भाजप पक्षाबरोबर, तर त्यावेळेस त्यांची नाळ अजूनही जुळली नाही आणि तेव्हा पण जुळली नव्हती. म्हणजेच तेव्हासुद्धा भारतीय जनता पार्टीतले जे काही पहिले कार्यकर्ते होते त्यांनीसुद्धा काही काम केले हे आपल्याला निदर्शनातसुद्धा पाहायला मिळालं. पण मित्रांनो, त्यावेळेस डॉक्टर किरण लामटेंचा जो काही विजय झाला कशामुळे झाला? एकाच एक निवडणूक झाली. आताही वाटतंय 3-4 उमेदवार निश्चित रणांगणामध्ये असणार आहे आणि 3 ते 4 ज्यावेळेस उमेदवार रणांगणामध्ये असतील तर त्यावेळेस जवळपास 55,000चं लीड जो नेता, जो कार्यकर्ता घेईन तो नक्कीच अकोले तालुक्यातला लोकप्रतिनिधी होणार आहे. पण मित्रांनो, कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. सध्या मितीला आपण पाहतोय की ज्या काय पूर्ण देशामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार गट राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील आणि पूर्णपणे भाजपला कुठंतरी त्यांनी रोखलं असं आपल्याला पाहायला मिळालं. अकोला तालुक्याची नैसर्गिक परिस्थितीसुद्धा तुम्ही बघितली. पाठीमागच्या वेळी जे झालेलं इलेक्शन होतं 2014, 2019 आणि 2024 यामध्ये भारतीय जनता पार्टी जो काय शिर्डी लोकसभा मतदारसंघ होता त्याचे जे काही विद्यमान खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे, त्यांना जास्तीत जास्त बळ खरं तर अकोले तालुक्यातून मिळालं आणि अकोले तालुक्याच्या लीडवर्स भाऊसाहेब वागचौरे हे खासदार झाले. मित्र, म्हणजेच बघितलं जाते की लोक म्हणतात या ठिकाणी अकोले तालुका भारतीय जनता पार्टीला मानत नाही. परंतु दुसरी बाजू जर बघितली 2019चा पिरियड जर बघितला तर त्यावेळेस 4 जिल्हा परिषद सदस्य
आणि 4 पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे होते. मग त्यावेळेस का होते, आता का नाही होऊ शकत? पण मित्रांनो, या ठिकाणी कार्यकर्ता आणि संघटन फार महत्त्वाचं असतं. भारत देशामध्ये आज 2 खासदार असलेला पक्ष 302 खासदारांवर गेला आहे. म्हणजेच काय की भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष बनला आहे. पण अकोले तालुक्यामध्ये त्याच्यामुळं का रुजती नाही आहेत हे सुद्धा गांभीर्याने शोधणं गरजेचं आहे. परंतु आपण मेन मुद्द्यावर येऊया, 2024चा लोकप्रतिनिधी कोण होणार. मित्रांनो, एक बघितलं गेलं तर शरद पवार गट आज प्रामुख्याने कुठंतरी तालुक्यामध्ये उभारी घेताना दिसतोय. कारण अमित भांगरेंच्या रूपाने जो काही कॅन्डिडेट शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमधून दिसतोय, तर मग गेल्या मागच्या महिन्यामध्ये शरद पवारांची इथं मोठी सभा झाली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची त्यांच्या समवेत मातोश्री लॉन्स या ठिकाणी सुद्धा परत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. आणि मागच्याच आठवड्यामध्ये कोथरूडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील, खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत तालुक्यात जी सभा झाली होती शरद पवारांची, याच्यापेक्षाही मोठी सभा कोथरूड या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पण मित्रांनो, खूप मोठ्या सभा झाल्या, खूप कार्यकर्ते आले, खूप गाड्या घोड्या आल्या, म्हणजे लोक मतदान करतील असं नाही. कारण डाव्या विचारसरणीचा हा अकोले तालुका आहे. ज्यावेळेस माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांनी पक्षबदल केला आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, त्यावेळेस 40 वर्षाची सत्ता उलथवण्यास आणि हे सर्वांची मोर्चेबांधणी आणि एकत्र करण्यामध्ये शरद पवारांना यश आलं. त्या ठिकाणी एकास एक झाली. मग एकास एक करताना स्वर्गीय अशोकराव भांगरे, मधुकरराव तळपाडे, त्याचबरोबर मारुती मेंगा, त्याचबरोबर जी विरोधामध्ये असलेले आता सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे, ही 4-5 लोक एकत्र आली आणि एकास एक उमेदवार द्यायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी शरद पवार यांना यश आलं. पण मित्रांनो, आत्तासुद्धा जर बघायला गेलं तर एकास एक होऊ शकते. दुसरी जर बाजू जरी म्हणलं तर विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे हे स्थानिक निधीच्या बाबतीत जो काही तालुक्यामध्ये निधी आणला आहे त्या स्वरूपाने ते तिरंगा रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत खेड्यापर्यंत ते पोचले. झालेले विकास कामाच्या जोरावर तेच निश्चित या ठिकाणी महायुतीतले उमेदवार असणार आहे. परंतु महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला शिंदे गट आणि भाजपा, आता भाजपाचं जर कॅन्डिडेट बघितलं गेलं तर इथं वैभवराव पिचड, परंतु सध्या मितीला असलेले स्टँडिंग उमेदवार डॉक्टर किरण लामटे यांनाच उमेदवारी असणार आहे. आणि माजी आमदार वैभवराव पिचड आणि किरण लामटे यांचं पहिल्यापासून कधीच सूत्र जमलं नाही. आज आपण बघितलं आहे पूर्ण तिरंगा रॅलीमध्ये जनसंवाद रॅली जरी असली फक्त आणि फक्त पिचडांवरच बोललं गेलं. म्हणजे डॉक्टर किरण लामटेंचा राजकीय शत्रू जर बघितलं गेलं आज तर निश्चित पिचड परिवार आहे. आणि पिचड परिवाराने जरी किती कामं केली पण पक्ष बदल केलेला हे जनतेला सहन झालं नाही आणि जनतेने त्यांच्या विरुद्ध कौल दिला. पण मित्रांनो, आत्ताची निवडणूक फार चुरशीची होणार आहे. एका बाजूला कुठंतरी गद्दारकीचा थाप मारली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये झालेली विकास कामं ह्याच्या बळावर कुठंतरी डॉक्टर किरण लामटे आता पुढे येणार आहे. आणि त्यांच्या विरोधात कोण कॅन्डिडेट ह्या ठिकाणी दिला जातो आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु जर हे सर्व करीत असताना शरद पवारांना जर यश आलं की हे 4ही कॅन्डिडेट जे बाजूचे आहे त्यांना एकत्रित करण्यास, एकाच एक लढत करण्यास जर यश आलं तर निश्चित या ठिकाणी घासून होऊ शकते. परंतु असं करण्यात जर यश आलं नाही तर हे परस्पर लढले गेले तर निश्चित 3-4 उमेदवार या ठिकाणी असू शकतात. सतीश भांगरेसुद्धा एक प्राबल्य उमेदवार आहे. बघितलं गेलं तर संगमेर तालुका आपला पठार भाग आपल्या तालुक्याला जोडलेला आहे. तालुका जरी त्यांचा संगमेर तालुका असेल परंतु विधानसभेला अकोले तालुक्याला जोडलेला आहे पठार भाग. तिथेसुद्धा 30-40 मताचं गणित आहे आणि बाळासाहेब थोरात यांचं एक वरदहास्य असलेला तो तालुका आहे. आणि निश्चित ह्या तालुक्यामध्ये ही ताकद त्यांची आहे. मग त्याच्यात सुरूतून त्यांची पण ताकद या ठिकाणी पाण्याला लागते. कारण गेली 40 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युती होती आणि ह्या युतीबरोबर निश्चितच बाळासाहेब थोरात आणि मधुकररावजी पिचड यांच्या संलग्न संबंध होते. त्यातून हे कॅन्डिडेट कायमस्वरूपी निवडून येताना आपल्याला पाहायला मिळाले. पण आत्ताचं निवडणूक आणि आत्ताची जी काही विचारधारा आहे ती पूर्णपणे बदलत चाललेली आहे.
मित्रांनो, दुसरी बाजू जर बघितली गेली तर हे सगळं उपक्रम जरी करीत असेल तर सर्वसाधारण कॅन्डिडेटसुद्धा पुढे येऊ शकतो. कदाचित 4-5 जर उमेदवार उभे राहिले तर यातून मारुती मेंगळसुद्धा एक त्यांची वेगळी ताकद पण या ठिकाणी ते आजमावू शकतात. आज बघितलं गेलं तर अमित भांगरे आणि डॉक्टर किरण लामटे यांच्यामध्ये लढत होऊ शकते आणि असं संबोधलं जातं आहे कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तिकीट हे माजी आमदार वैभवराव पिचड यांना पण मिळू शकतं. कारण 40 वर्ष त्यांनी केलेली कामं किंवा 40 वर्षामध्ये त्यांचा जो का बॅकलॉग आहे, जे काही लोकांसाठी त्यांनी कामं करून ठेवलेले आहे, याचा विचार ते पाहता आणि राष्ट्रवादीचे ते प्रमुख म्हणण्यापेक्षा फाउंडर मेंबर होते शरद पवारांबरोबर. कदाचित पक्षाचं बळ वाढवण्यासाठी ते सुद्धा कदाचित शरद पवारांबरोबर ते जाऊ शकतात. परंतु पवार कुटुंब हे आजही सांगू शकत नाही. कदाचित उद्या आजही अजित पवार हे शरद पवारांना सोडून महायुतीमध्ये जरी गेले असतील तरी पण ते सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले. भविष्यामध्ये जर त्यांचे काही कॅन्डिडेट निवडून जर आलेच तर निश्चित ते मुख्यमंत्रीपदाचा दावासुद्धा महायुतीतून करू शकतात. आणि जरी त्यांचे कॅन्डिडेट निवडून किती येतील त्याची जर आकडेवारी जर बघितली आणि त्यांच्या आकडेवारीबरोबर जर महायुतीची जर सत्ता येणार असेल त्याच वेळेस शरद पवार किंवा त्यांचा जो काय महाविकास आघाडी हे सुद्धा त्यांना सपोर्ट करून तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असं सुद्धा होऊ शकतं. कारण राजकारणामध्ये 84-85 वर्षाचा योद्धा असलेले शरद पवार आजही त्याच उमेदीने, आजही त्याच लकेरीने आज निवडणुका लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जरी काय हवा असेल, काही चर्चा असेल तर राजयोगच्या माध्यमातून आम्ही निपक्षपणे प्रत्येक गावात जाऊन काय आहे जनतेच्या मनात हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मित्रांनो, यासाठी ना खर्च लागतो. राजयोग गेल्या 5 वर्षापासून आज अकोले तालुक्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व गोष्टींच्या सर्व काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो आहे. परंतु कोणी म्हणणार नाही की राजयोगनी कोणाला तरी वेगळ्या स्वरूपाने वेगळी आकारणी राजयोगच्या माध्यमातून झाली आहे. जर कोणी असेल अशी व्यक्ती की ज्यांच्याकडून राजयोगनी 500 रुपयाची सुद्धा डिमांड केलेली आहे त्यांनी या न्यूजच्या खाली एक कमेंट करून त्यांचं नाव टाका आणि निघलेल्या का नक्कीच राजयोगने आपल्याकडून 500 रुपये होईना घेतलेले आहे. मित्रांनो, दशक्रियाविधी असेल, वर्षश्राद्ध असेल, सामाजिक कार्य असेल, यातून राजयोग काम करीत चाललं आहे. कोणी बोलवलं न बोलवलं, कारण प्रत्येकाचं अस्तित्व असतं. कोणताही व्यवसाय जर म्हणला किंवा कोणतंही क्षेत्र म्हणलं तर उभं राहण्यासाठी वर्ष जातात, 365 दिवस, आणि त्याचे मुळं आतमध्ये रवण्यासाठी जवळपास 3 वर्ष जातात. पण 5 वर्ष राजयोगने निक्षपणे तुमच्यापर्यंत काम केलं आहे. आणि आज जो काय आमचा 12,000 12,500 सबस्क्रायबरचा जो काय टप्पा पोहोचलेला आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पोहोचला आहे. कारण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले, तुम्ही लाईक केले, तुम्ही आमची खरी तर इच्छाशक्ती वाढवलेली आहे. आणि म्हणूनच आपण कुठेतरी तालुक्याचा उमेदवार, तालुक्याचा लोकप्रतिनिधी, तालुक्याचा कार्यकर्ता यांना आपण आपल्या राजयोगच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतो आहे. मित्रांनो, तीच लोक, तेच माध्यम, तेच सरकार हे तालुक्यामध्ये चालत असताना आपण बघितलं आहे का असे खूप कलाकार लोक आहेत तालुक्यामध्ये का त्यांना राजयोगच्या निमित्ताने आपल्याला वरती काढायचं आहे मित्र. परंतु त्यासाठी तुमची गरज आहे, तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या डिवोशनची गरज आहे. कारण तुमच्याशिवाय हे होऊ शकत नाही. आम्ही जरी तुमच्यापर्यंत येणार असेल तर माझ्याबरोबर आजपर्यंत मी एकटाच होतो. तुम्ही बघितलं असेल वर्षश्राद्धेच्या माध्यमातून किंवा वाढदिवसाच्या माध्यमातून, पुण्यस्मरणाच्या माध्यमातून मी आणि माझा कॅमेरा आणि माझा सेटअप मी एकटाच राहायचो. परंतु मित्रांनो, एकटा माणूस कुठंपर्यंत पोचू शकत नाही. आता माझ्याबरोबर सहकारी आहे. मला एक्झाम्पल, मला खिरवेरे गावामध्ये पोचायचं आहे, मला राजूरला जायचं आहे, मला कोतोळला जायचं आहे, मला साधनाची गरज आहे. आणि साधन जर म्हणलं तर त्यालासुद्धा पेट्रोल पाणी लागतं. मग कोण आम्हाला हे सगळं कोण पुरवणार? तर यासाठी मित्रांनो, आम्ही तुमच्या माध्यमातून खरं गावामध्ये येणार आहे. कारण तुमच्यासारखे लोक प्रेझेंट झाली गेली पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांनी समाजहितातून जे काही कामं केली ते राजयोगच्या मीडियाच्या माध्यमातून ते पुढे आले पाहिजे. कारण आमचा उद्देशच आहे का आमच्यामुळे कोणाला तरी राजयोग येऊ शकतो. परंतु आम्ही तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुमचं सहकार्य अनमोल असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा सगळा कन्सेप्ट कोण आहे 2024चा आमदार, कोण उमेदवार असणार आहे किंवा कोण लोकप्रतिनिधी होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्या गावात येतो आहे. राजयोगच्या माध्यमातून आम्ही सकाळी 9 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता एक तास लाईव्ह कंटेंट करणार आहोत. आणि ज्या गावामध्ये आम्ही जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही जाहिरात करणार आहोत का उद्या आम्ही कोणत्या गावामध्ये आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे.
कारण आम्ही कायम सांगतो, माझे सहकारी माझ्याबरोबर असतात, विशाल आवारी, लक्ष्मण मंडलिक, हे तुम्हाला ह्या माध्यमातून कायम सांगता की तुमच्यामध्ये ती ताकद आहे का एखाद्या व्यक्तीला खुर्चीवर बसवण्याची आणि एखाद्या व्यक्तीला खुर्चीवरून सुद्धा खाली उतरवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. परंतु यासाठी काय हवं आहे, तुमची मनोबल, इच्छा पाहिजे आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी गरजेचा आहे. तर मित्र, हे सगळं करीत असताना येणारा जो खर्च आहे तो आम्हाला असणं आणि निघणंसुद्धा अपेक्षित आहे. परंतु त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ती लोकंसुद्धा तुमच्यापुढं प्रेझेंट होणं काळाची गरज आहे. तर सर्वात महत्त्वाचं, आम्ही खरं तर राजयोगच्या कार्यक्रमाचे जे आमच्या कार्यक्रमाचे जे स्पॉन्सर आहे त्यामध्ये पिंगळे सन्स अँड सन्स, ग्लास कॉर्पोरेशन, ॲल्युमिनियम स्लायडिंग विंडोज, अल्कोमेट पॅनल वर्क्स, टफन ग्लास वर्क्स, होलसेल ग्लास डेपो, सर्व प्रकारचे ग्लास व ॲल्युमिनियमचे वर्क करून मिळेल असे पिंगळे कुटुंब, त्यामध्ये प्रोप्रायटर रोशन भारतशेठ पिंगळे, एक नावाजलेलं शॉप आपण बघितलं आहे. महाराष्ट्र ॲल्युमिनियम ग्लास हाऊसच्या नावाने त्यांचं शॉप होतं. अगोदर साडा पेट्रोल पंपाच्या मागे होतं, पण भव्य दिव्यता स्वरूपामध्ये आता त्यांचं काम सुरू झालं आहे. यांनी आम्हाला खरं स्पॉन्सरशिप दिली. आम्ही खरंच यांच्या मनापासून आभारी, कारण त्यांच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होण्यासाठी आम्ही गावामध्ये येतो आहे. त्याचबरोबर श्रीनाथ फ्लेक्स प्रिंटिंग, आपल्याला माहिती आहे वसंत मार्केटमध्ये हे जे काही शॉप आहे श्रीनाथ फ्लेक्स प्रिंटिंग, या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड प्रिंटिंग बरोबर वन वे विजन, त्याचबरोबर ॲक्रेलिक लेटर, वसंत मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि याचे प्रॉपरेटर आहे विकास नंदू कोटकर. यांनीसुद्धा आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यांचेसुद्धा आम्ही मनापासून आभारी आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याचबरोबर राधेश्याम कलेक्शन, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स आणि होजिएरी, खूप मोठं दालन आणि भव्य दिव्य दालन असं तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे. त्याचबरोबर बस्त्याची खास व्यवस्था केलेली आहे. असे देवठाण रोड मार्केट यार्डजवळ अकोले या ठिकाणी दत्तात्रय पांडे यांचं राधेश्याम कलेक्शन आहे. त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिली आहे. त्याचबरोबर परिधान गारमेंट्स, शूटिंग, शर्टिंग, साड्या, शेरवानी, रेडीमेड टी शर्ट, जीन्स, कुर्ती, टॉप आणि लेडीज वेअर, याच्यामध्ये शुगर क्रश आईस्क्रीम पार्लर शेजारी धामणगाव रोड अकोले अशा ठिकाणी त्यांचं खूप मोठं असं भव्य दिव्य दालन या ठिकाणी उभारलेलं आहे. नक्कीच पुढे येणारा दसरा आहे, दिवाळी आहे, ज्यांना खरंच कपडे घ्यायचे असतील तर असंख्य अशा व्हरायटीज त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. नक्की ह्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकता आणि त्यांच्या शॉपला सुद्धा भेट देऊ शकता. त्याचे प्रोप्रायटर आहेत अभिषेक मनोज गायकवाड. त्याचबरोबर आपल्याला सपोर्ट करण्यासाठी ही सर्व जी मंडळी आहे यांच्या सपोर्टने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण अजूनही सुद्धा आम्हाला सहकार्याची गरज आहे. अजूनसुद्धा आम्हाला एक स्पॉन्सरशिपची गरज आहे, कारण खेड्यापाड्यापर्यंत जायचं तर गाडीला पेट्रोल लागतं. परंतु मित्रांनो बघा, यामध्ये तुम्ही राजकीय लोक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, तुमच्या संस्थेच्या ज्या ॲड असतील किंवा क्लॉथ स्टोर्स, हॉटेल्स, फर्निचर, हार्डवेअर, कुसेवा केंद्र, फोटोग्राफी, मोबाईल शॉपिंग किंवा राजकीय सामाजिक कार्यकर्ते कोणतेही असं नाही, तुम्ही तुमची पोस्टच्या स्वरूपात सुद्धा आम्हाला तुम्ही ॲडव्हर्टायझिंग देऊ शकता. तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप देऊ शकता, कारण त्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मित्रांनो आम्ही जरी 1 तास हा जो उपक्रम जरी गावात लाईव्ह करणार असलो तरी पण मला गॅरंटी आहे, आम्हाला खात्री आहे किमान 5,000 लोक ही तुमची ॲड बघू शकता. मित्रांनो, कार्यक्रमाच्या स्वरूपाला सुरुवातीलाच कुठंतरी आपला छोटा त्या ठिकाणी कटआउटसुद्धा असेल का, ती लोक तर त्या गावची असणारच, परंतु कॅमेऱ्याच्या माध्यमातून, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून ही ॲड लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि जर मित्रांनो 1 तासामध्ये 3 वेळा जर ही ॲड चालणार आहे तर 1 तासामध्ये 5,000 लोक जर तिला बघत असतील तर 15,000 वेळा ती ॲड एकाच कार्यक्रमाची प्रदर्शित होणार आहे. आणि मग जर 3 कार्यक्रम दिवसातून झाले तर 45,000 वेळा ती लोकांच्या नजरेतून जाणार आहे. निश्चित या स्वरूपाने तुमचा व्यवसाय वाढू शकतो. निश्चित या स्वरूपाने तुमच्या शॉपला, तुम्ही बनवलेल्या दालनाला लोक व्हिजिट करू शकतात, कारण या ठिकाणी एम्पायर खूप मोठा आहे. पण आपल्याला खूप मोठा विस्तार आणि व्याप जरी असला परंतु चांगलं क्वालिटी आणि माफक दरात जर असलं, आपल्या वस्तू असतील, आपले कपडे असतील, आपले हॉटेल्स असेल, आपल्या स्टेशनरी असतील तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी राजयोग नक्कीच तुम्हाला माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि ग्राहक राजाला सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत राजयोगचा लोगोसुद्धा लाईव्हच्या स्वरूपात जाहिरातीच्या माध्यमातून कधी आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही, परंतु आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही व्यक्त होण्यासाठी हा प्लॅटफॉर्म खरा तुमच्यासाठी आहे. आम्हाला जरी तुमच्यापर्यंत यायचं असलं तर मित्रांनो आम्हाला कॉस्टिंग आहे, तर आमच्यासाठी कोणाची स्पॉन्सरशिप नाही, न कोणत्या नेत्याची स्पॉन्सरशिप. याच्यामध्ये राजकीय लोकसुद्धा ॲडव्हर्टायझिंग देऊ शकतात. मित्रांनो, त्या ठिकाणी आम्ही डीजेच्या स्वरूपात मोठा साऊंडसुद्धा ठेवणार आहे. त्या ठिकाणी एखादा नेता त्यांनी जर त्याच्यासाठी गाणं बनवलेलं असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर किरण लामटे असतील, माजी आमदार वैभवराव पिचड असतील, सतीश बांगरे असतील, मारुती मेंगाळ असेल
किंवा अन्य कोणी अमित भांगरे XYZ कोणताही कार्यकर्ता कोणताही नेता जर असला तर तुम्ही बनवलेली जी काही ऑडिओ जाहिरात आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाजवण्याचा प्रयत्न करू, कारण आम्हाला त्या माध्यमातून जाहिरात मिळाली म्हणून आम्ही ते स्पॉन्सर आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. परंतु आम्ही जरी जाहिरात करीत असेल तर मताचा अधिकार तुम्हाला आहे आणि संपूर्णपणे मताने जे काही अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या एका मतावर सुद्धा तुम्ही एका व्यक्तीला खुर्चीपर्यंत नेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच येतोय. येत्या 2 दिवसामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लोकांना तुमच्या गावामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करायची, आम्ही शक्यतो पहिल्यांदा खेडेपाडीवरून सुरुवात करणार आहे, नंतर पंचायत समिती गण, नंतर गट, नंतर मोठाली शहरं. तर मित्रांनो नक्कीच राजयोग लवकरच तुमच्या गावामध्ये येतोय, तुमच्या परिसरामध्ये येतोय. आम्हाला जास्तीत जास्त खाली दिलेले जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर आपण तुमची जी काही जाहिरात आहे तुमचा काही मॅसेज स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्याचबरोबर फेसबुकवर संदीप दातखे पाटील हे फेसबुक पेज आमचं आहे, याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि त्याचबरोबर यूट्यूबवर राजयोग न्यूज हे आमचा यूट्यूब चॅनल आहे, यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कारण चालू असलेला लाईव्ह कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत पाठवण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि त्वरित तुम्ही तो कार्यक्रम तुम्ही घर बसल्या जागे बसल्या तुम्ही पाहू शकता. मित्रांनो ही संधी तुमच्यासाठी आहे, ही संधी तुमच्या परिवारासाठी आहे, तुमच्या गावासाठी आहे. कारण तुमच्या मनातला योग्य उमेदवार, का बरं त्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे, काय त्याचं योगदान, काय त्यांनी केलेली कामं, कशी केलेली कामं, का त्यालाच परत आमदार बनवायचं आहे, का बरं त्या नवीन व्यक्तीला तुम्हाला आमदार बनवायचं आहे, ही सर्व कार्य तुमच्यापर्यंत आहे. आणि तुम्हाला व्यक्त होण्यासाठी मग याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, मनसे असेल, सर्व कार्यकर्ते, कारण आम्ही आदल्या दिवशी त्याची जाहिरात करणार आणि तुमच्यापर्यंत ती जाहिरात येईल. त्या दिवशी तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर तुमचे कार्यकर्ते असतील निश्चित तुमची बाजू मांडण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बनवतोय. कारण तुमच्या गावात झालेला प्रोग्राम, तुम्ही केलेले वक्तव्य संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे तुमच्या शब्दाला फार मोठी ताकद असणारे हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. निश्चित आमच्या राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप देऊ शकता. अतिशय छोटी स्पॉन्सरशिप आहे, परंतु ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण तालुकाभर तुमची ॲड होणार आहे आणि तुमच्या व्यवसायसुद्धा भरवणार आहे. तर मी खात्रीने सांगतो किंवा 40-45 हजार लोकांपर्यंत दिवसाची तुमची ॲड लोकांपर्यंत पोहोचणार आहे. एक जरी तुम्हाला ग्राहक मिळाला तरी तुम्ही तुमचा खर्च संपूर्णपणे त्यातून निघून येऊ शकतो. तर नक्कीच आमच्या राजयोग यूट्यूबच्या चॅनलचे जे काही संपादक असतील, आमची काही टीम असेल, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. खाली दिलेला जो काही नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा. आणि त्याचबरोबर 9922 हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या गावामध्ये जे काही तुमचे ग्रुप असतील त्या ग्रुपला ॲड करा आणि या नंबरवर तुमचे जे काही वेगवेगळे मीडियाचे माध्यम असतील किंवा तुमच्या गावातल्या काही न्यूज असतील, सोशल न्यूज असतील, राजकीय असतील, यावर सुद्धा तुम्ही हे तुमच्या पोस्ट तुम्ही या नंबरवर टाकू शकता. कारण आम्ही त्या माध्यमातून आमच्या ब्रॉडकास्ट ग्रुपला तुम्हाला जोडू, म्हणजेच अकोले तालुक्यातल्या जे काही घडामोडी आहे तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचू शकतो. तर मित्रांनो निश्चित आमच्या राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनल आणि संदीप दातखे पाटील या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करा. लवकरच आम्ही तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये येतो आहे आणि तुम्हाला व्यक्त होण्यासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बनवला आहे. नक्की तुम्ही व्यक्त व्हा आणि तुमच्या गावामधलं काम जे तुमच्या हाताने भविष्यामध्ये घडो. तुम्ही दिलेला मताचा अधिकार हे तुमच्या आमदाराच्या माध्यमातून तुमच्या गावाची तुमची प्रगती हो, या माध्यमातून खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत निपक्षपाती येण्याचा प्रयत्न करतो आणि तेही सुद्धा लाईव्ह कंटेंटने, न याच्यामध्ये कट छाट काही होणार. जो कार्यक्रम ज्या गावामध्ये जिथं होणार तिथून लाईव्ह प्रदर्शित होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आपलं खूप खूप आभार, मनापासून आभार. कारण तुमच्याच प्रतिसादामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. असाच प्रतिसाद तुमचा आम्हाला हवा आहे. धन्यवाद.